नमस्कार मंडळी. तुम्हाला तर माहितीच होतं की मी बेडरेस्टवर होते. या काळात ना बरंच काही घडलं. झोपून राहणं म्हणजे दुसरा तुरुंगवासच. पण तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता माझा बेडरेस्ट संपलेला आहे. पण बेडरेस्ट जरी संपला असला तरी डॉक्टरांनी दुसरा टास्क देऊन ठेवला आहे. अगोदर डॉक्टर मॅडमनी मला जड उचलू नको, खूप धावपळ करू नको, जास्त कामं करू नको असं सांगितलं. पण आता सगळं उलटच झालं आहे. आता मला जमेल तसं घरातलं सगळं काम करायला सांगितलं आहे. तुझ्या शरीराचा व्यायाम झाला पाहिजे असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. बाळाची ना वाढ पूर्ण झाल्यामुळे ते आता बाहेर येण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे तुझं शरीर त्यासाठी तयार असलं पाहिजे, शरीराची हालचाल झाली पाहिजे असे डॉक्टर मॅडम म्हटले आहेत. त्यामुळेच आता मी रोज छोटी मोठी घरातली सगळी कामं करत आहे. जमेल तसं मम्मीला मदतही करत आहे. पण मंडळी, बेडरेस्ट संपलेला असला आणि डॉक्टरांनी तुम्हाला काम करायला सांगितलं असलं ना, तरीसुद्धा स्वतःची काळजी घ्या. जीवाच्या पलीकडे कामं करू नका. नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे म्हणून जास्तीत जास्त काम कर असं लोक सांगतात. सासूच्या धाकापायी काही बायका तर जीव जाईपर्यंत काम करतात. असं करण्याची गरज नाही. सासूला घाबरू नका, त्यांना समजावून सांगा. डॉक्टरांचा सल्ला हाच शेवटचा आदेश असतो. त्यामुळे डॉक्टरांनी जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं. मला कामं करायला सांगितले आहे, पण त्रास झाला की आराम करायचा ही पण अट घातली आहे. त्यामुळे कुणाचंही ऐकू नका. स्वतःची काळजी घ्या. आता पुढचा व्हिडिओ ना खूप महत्त्वाचा असणार आहे. डिलेव्हरीच्या अगोदर तुम्ही कोणती खरेदी करायला हवी त्याची चांगली माहिती तुम्हाला देते. तोपर्यंत काळजी घ्या.